कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण पुन्हा त्यांचं लग्न लावून द्यायचं. अहो तुम्ही काय बोलायला तुमचं तुम्हाला तर कळालंय का? त्यांचं लगीन लावून द्यायचं म्हणजे? अहो अधिपती, मला खरंच असं वाटतं की आपण आई आणि बाबांचं लग्न लावून देऊ शकतो. अहो काय गरज नाही हो या गोष्टीची. गरज आहे. ती मग तुम्हाला वाटत असेल गरज, मला काय गरज वाटत नाही त्याची. आणि मी तुम्हाला परत परत हेच सांगतो की झालंय त्यांचं लगीन, आता परत तीच गोष्ट करण्यात काय पॉइंट आहे? लगीन काय 2-2 होत असतील? अधिपती, मी पुन्हा लग्न लावून द्यायचा विचार करते यासाठी की आईंना त्यांचं लग्नच आठवत नाही. तुम्हाला कळतंय का? इतक्या वर्षांची गॅप पडली आहे आणि ऍक्सिडेंटमुळे त्यांना बऱ्याच गोष्टी आठवत नाहीये. जर आपण त्या सगळ्या गोष्टी आठवून देण्यासाठी, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करून देण्यासाठी त्यांना मदत केली तर काय हरकत आहे? आणि बघा तुम्ही, त्यांना ऍक्सिडेंटमुळे गोष्टी आठवत नव्हत्या बरोबर, पण जसं मी त्यांना या घरी घेऊन आले तसं तसं हळूहळू त्यांना गोष्टी आठवू लागल्या. ह्या अंदाजानुसार मला असं वाटतं की आपण त्यांचं लग्न लावून देणं गरजेचं आहे. पण तुमचे काय सगळेच अंदाज बरोबर असतील असं आहे का? अहो मला मान्य आहे, एखादा अंदाज चुकू शकतो, पण त्यातून काही वाईट तर घडणार नाही ना. आणि आपण एका लग्न झालेल्या जोडप्याचंच लग्न लावून देतोय पुन्हा. अहो मग तेच मी म्हणतोय तुम्हाला, परत तेच सांगतो मी, जर लगीन झालंय त्यांचं तर परत तेच गोष्ट करण्यात काय? बरोबर, ठीक, ते जाऊ दे. तुम्ही असा विचार करा की त्यांची 50वी अॅनिव्हर्सरी आहे. त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण नव्हतो तिथे, म्हणून आपल्याला त्यांचं लग्न लावावं असं वाटतंय. असा विचार करा ना तुम्ही. असं करतात हल्ली लोक करत असतील, आपल्याला काय ते काय बरोबर वाटत नाही. म्हणजे असं जर लग्न आपलं आपल्या मुलांनी नातवंडांनी लावायचं ठरवलं भविष्यात, तर तुम्ही त्यांना पण विरोध करणार? आपलं लगीन परत मग ते आपल्या पोराबाळासनी लावावं असं वाटलं तर ते बघतील हो, पण मला वाटत नाही ना आता त्यांचं लगीन लावावं. पण का? बघा, तुम्हाला मी हजारदा सांगितले, तुम्ही लई चांगल्या याचा म्हणताना तुम्ही लोकांचा विचार करताय, पण तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका. त्यांच्या दोघांचा विचार तुम्ही खरंच करू नका. असं कसं म्हणू शकता तुम्ही अधिपती? त्यांच्यामध्ये पडू नका म्हणजे? ते आई वडील आहेत तुमचे, माझे सासू सासरे. त्यासण्यासारखं आमची आई आई म्हणू नका हो. तुम्ही सत्य नाकारल्याने ते बदलणार नाही अधिपती. त्या आहेत तुमच्या आई, आणि हे सत्य तुम्हाला कधी ना कधीतरी मान्य करावं लागणार आहे. ते मान्य केलेलंच आहे की मी, पण त्यासनी काय आईचं स्थान नाही देऊ शकत ना. तुम्ही हजारदा काय 1,00,000 वेळा सांगितलं तरी मी नाही करू शकत ही गोष्ट. समजलं ना? अचानक उठून ते आमच्या समोर येणार आणि त्यासनी आम्ही आई मानायचं, हे काय होऊ शकत नाही. आता राहिला विषय त्यांच्या लग्नाचा, त्याच्यात काय मला रस नाही बघा. मला उलट हे चुकीचंच वाटतं, हे काय बरोबर वाटत नाही. कसं पटवून देऊ तुम्हाला? नाहीच पटवून देऊ शकत मग तुम्ही आम्हाला. एक मिनिट थांबा. बोल रव्या. त्या जयवंताचा पत्ता लागला. एक नंबर, शाबास बाबा. हा, तो त्याच्या दुकानात नाही गावला, तो त्या तिकडं. अरे तो कोणीकडे बी असून दे, पाताळात असला तरी तिथे जाऊन गाठूया आपण त्याला. आता टेन्शन घेऊ नकोस. तू कुणीकडे आहेस आता? मी आता घरलाच आहे. बर, एक काम कर, फॅक्टरीत ये, मी बी तिथंच येतो, तिथनं एकत्र जाऊया आपण. हा ऐका ना. थांबा थांबा, आता 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 काय बोलू नका. आता महत्वाचा विषय आहे, त्या स्टेजवाल्याचा पत्ता लागलाय, त्याला गाठायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्या दोघांच्या विषयात पडू नका, मला बी त्यात घेऊ नका. समजलं ना? सोडून द्या तो विषय. नाहीये शक्य मला तो विषय सोडणं. पण मी बी तुम्हाला मदत करणं शक्य नाही. मी काय करणार आणि कशाला? मला सपोर्ट करणार, त्यांना एकत्र आणण्यासाठी. आपण त्यांचं लग्न पुन्हा लावून द्यायचं. त्याच्यात काय मला रस नाही बघा. मला उलट हे चुकीचंच वाटतंय, काय बरोबर वाटत नाही. काय ग? कसला विचार करतेस? हा, नाही नाही, काय नाही. काय नाही म्हणतीयस आणि कसला तरी विचार करतेस? कसलं टेन्शन आहे काय? नाही नाही, टेन्शन नाही, पण मी विचार करतच होते. कसला विचार करत होतीस? आई बाबांचा. त्यांच्यात नीट बोलणं होत नाही हो आजी. अगं बोलतेत की ते आपल्या समोर, ते आपल्या बरोबर असले ना की त्यांचं आपल्याशी नीट जमतं, पण त्या दोघांमध्ये नवरा बायको म्हणून जे नातं आहे ना, ते म्हणावं तसं फुललेलं नाही. असं आहे वय. कसं आहे म्हणजे, जावई बापू त्यांना सवय आहे नव या घराची, या वातावरणाची. आता चारुलताबाई इतके वर्ष घरापासून दूर होत्या, त्या सरावल्या नाही या घराशी, वातावरणाशी. म्हणताना त्रास होत असेल त्यांना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. खूप त्रास होतो आईंना, आणि आईंना ते कोणाला सांगताही येत नाही.
माझ्याशी बोलल्या त्या एक दोनदा, पण शेवटी नवऱ्याशी संवाद साधणं वेगळं. खरं आहे बाई तुझं. अगं दुर्गीने त्यांना किती त्रास दिला. मी झापलं दुर्गीला, पण ही त्यांना कळून सुद्धा त्याचा काही फरक पडणार नाही ना. आधिपती त्यांना आई मानत नाही याचा जास्त त्रास होत असणार त्यांना. एक बाई आणि आई म्हणून मला त्यांचं मन समजू शकतं. म्हणूनच मी तुमच्याशी ही गोष्ट बोलले. या घरात आल्यापासून चारुलताबाईंना लय सहन करावं लागतंय बघ. इसरण्याच्या त्रासापेक्षा आपली माणसं आपल्याला नाही म्हणत हा त्रास जास्त आहे बघ. म्हणजे घरात राहून बी आपली सख्खी माणसं परकी वाटतात. हे लय जरा त्रासाच आहे ना. खरंच एक स्त्री म्हणून त्यांना समजून घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. त्यांना काही त्रास होणार नाही याची मी काळजी घेते. पण मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक माणसानं त्यांची तशी काळजी घेणं गरजेचं आहे. वय वय मला बी जाणवते. तेव्हा मी बी जेवढं काही त्यांच्यासाठी करता येईल ना ते करते बघ. आजी, मी तुम्हाला एक विचारू का? मी खूप विचार करते त्या गोष्टीचा. अगं विचार की काय चाललंय तुझ्या डोक्यात? माझ्या डोक्यात असं चाललं होतं की आई आणि बाबांचं पुन्हा लग्न लावून द्यायचं. चारुलताबाई आणि जावई बापूंचं परत लगीन लावून द्यायचं? हो. ग पण काय बोलतेस तू हे सुनबाई? कशासाठी असला विचार करतीयास? म्हणजे त्यांचं लगीन झालंय ना व, आता परत कसं लगीन लावून देणार? अगं लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. मग आता त्यांनी बांधलेली गाठ पुन्हा सोडून आपण पुण्यांदा लगीन लावून द्यायचं हे काय माझ्या मनाला पटत नाही बघ. अहो आजी, तुम्ही जे म्हणताय तेच मी पण म्हणतेय. आई बाबांची लग्नाची जी गाठ सैल झाली ती आपण आता घट्ट करूया. अहो आई इतकी वर्ष बाबांपासून या घरापासून लांब होत्या, त्यांना त्यांच्या लग्नाविषयी काहीच आठवत नाहीये. त्या म्हटल्या मला त्यांना त्यांचं लग्नच आठवत नाहीये. त्यांना लगीन केलेलं आठवत नाही म्हणून आपण पुण्यांदा लगीन लावून द्यायचं हे काय मला बरोबर दिसत नाही बघ. आपण दुसरा काहीतरी मार्ग बघू की. नाही आजी, मला हाच मार्ग दिसतोय. मी काय म्हणते, त्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो बिटो दाखव की, म्हणजे आठवेल त्यांना. अहो मी तो पण विचार केला होता, पण त्यांच्या लग्नाचा एकही फोटो नाहीये. मग मी आईंशी लग्नाबद्दल बोलले पण त्यांना खरंच काही आठवत नाही हो. जी तुम्ही विचार करा, तुम्हाला नाही का जाणवते की आई एकट्या पडल्यात? त्या इतकी वर्ष घरापासून लांब होत्या तरी सुद्धा आता परत आल्यानंतर त्या एका वेगळ्या खोलीत राहत आहेत. कारण त्या दोघांमध्ये फक्त वर्षांचंच नाही तर मनानेही अंतर वाढलंय. म्हणून त्यांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मनं जुळवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांचं लग्न व्हावं आणि ते आपण लावून द्यावं. तुझं बरीच पटतंय मला, पण हो म्हणाय हिंमत होत नाही बघ. आणि आधिपतीला बी विचारून बघ की. हे बघ या ईशावरून आधिपती आणि तुझ्यात वाद व्हाया न बघ. मी बोलली अधिपतींशी, त्यांना नाही पटत आता, पण मी त्यांना पटवून देईन. तुम्ही काळजी नका करू. मला आता तुम्ही फक्त एवढंच सांगा की हे तुम्हाला योग्य वाटतंय का? मला योग्य वाटो वा न वाटो, पण तुला योग्य वाटतोय ना व, मग उचल पाऊल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.